मराठी, ते धडक ते धडक. पालकांनो, विट्यातील अत्याधुनिक स्कूलमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल CBSE या हायटेक स्कूलमध्ये नर्सरी पासून 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू करण्यात आलेत. रोबोटिक्स, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC अशा परीक्षांच्या तयारीसह 8वी पासून IIT, JEE, नीट, फाउंडेशन कोर्स बॅच देखील सुरू. त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूलला आजच भेट द्या. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यात उद्या रविवारी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय. हिंदू धर्माच्या संरक्षणासह भारत मातेचे वैभव दृढ करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय. उज्जैन येथील महंत वृषभनाथ गिरी महाराज या संमेलनाचे प्रमुख वक्ते असणार आहेत. तर संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे. उद्या रविवारी सायंकाळी 5 वाजता शाळा क्रमांक 2च्या मैदानात या संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय. गेली महिनाभर या संमेलनाचं आयोजन करण्यासाठी संपूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीनं हे आयोजन चालू आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्नपूर्वक आज आपण 2 नंबर शाळेच्या मैदानामध्ये उपस्थित आहोत. तुम्ही जर पाठीमागं बघितलं तर भव्य असं स्टेज आपण इथं केलेलं आहे आणि इथं बरोबर उद्या सायंकाळी 5 वाजता 5 तारखेला 5 वाजता इथं संमेलन होणार आहे. यासाठी आपण उज्जैनचे वृषभनाथ महाराज ह्या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत. ते मार्गदर्शन करणार आहे. शिवाय याच्यामध्ये आज समाजामध्ये कोणत्या गोष्टींची गरज आहे असे पंचपरिवर्तन म्हणून एक गोष्ट आहे. तर त्या 5 गोष्टीच्या अनुषंगानं विविध वक्ते आम्ही बोलवलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त मी नावं सांगतो. एक कुटुंब प्रबोधनाचा विषय त्यामध्ये येईल, पर्यावरणाचा दुसरा विषय येईल, नागरी कर्तव्य पालन करण्याचा विषय येईल, स्वबोध म्हणजे आपणाला बोध झाला पाहिजे की आपण नेमकं कोण आहे. आज आपण भारत देशामध्ये राहतो म्हणजे वसुदैव कुटुंबकम ही आपली संस्कृती आहे आणि संपूर्ण जग आपल्याकडे पाहतंय आणि आपण जगाचं नेतृत्व याच्या अगोदरही पूर्वकाळी केलेलं आहे. तर ते परत एकदा आपल्यावर आपण सगळ्या जगाला दिशा देण्यासाठी आणि विश्वगुरुपदी पोहोचण्यासाठी आपला हा प्रयत्न राहणार आहे. आणि सर्वात तर अशा रीतीनं आपण या सर्व गोष्टीचा त्यामध्ये समालोचन करणार आहोत. तरी सर्व सकल समाजाने सहकुटुंब सहपरिवार इथं उपस्थित राहायचं आहे. कार्यक्रम संपल्यानंतर आपणाला प्रसाद देण्यात येईल. नमस्कार. या ग्राउंडवरती शाळा क्रमांक 2 चौंडेश्वरी मंदिराच्या समोर उद्या सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी हिंदू संमेलन होणार आहे. बहुतेक विटे शहरामध्ये पहिल्यांदाच आपण हिंदू संमेलन घेतोय. तरी सर्व समाजातील हिंदू बांधवांनी आपल्या हिंदूमध्ये सर्व अनेक जाती आहेत पण त्या सर्व जाती ह्या हिंदू आहेत. तरी सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांनी आपल्या विटे शहरातील या इथं बहुसंख्येने यावं. इथं 1 महिन्यापासून हे स्वयंसेवक संघाच्या वतीनं 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत संघाला. त्यानिमित्त इथं कार्यकर्त्यांनी 1 महिना परिश्रम घेऊन पत्रिका छापलेल्या आहेत, पत्रिका घरोघरी वाटलेल्या आहेत, सगळ्यांना सांगितलेलं आहे, बऱ्याच मिटिंगा झालेल्या आहेत आणि सगळ्या याचं नियोजन करण्याचं काम चालू आहे इथं. तर आपण विटे शहरातील सर्व हिंदू नागरिकांनी हिंदू समाजातील सहकुटुंब सहपरिवार आपण इथं येऊन उपस्थिती लावावी. इथं 2 ते 2,500 हजार लोक बसण्याची इथं खुर्च्या वगैरे ठेवून बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी आपण या हिंदू परिषदेला हिंदू संमेलनाला आपण इथं हजर राहावं एवढी नम्र विनंती करतो.
आणि मी थांबतो. नमस्कार. विटा शहरामध्ये विराट हिंदू संमेलनाचं आयोजन या ठिकाणी होणार आहे. अखिल भारतीय स्तरावर साधारणपणे 1 लाख हिंदू संमेलन होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सकल हिंदू समाजाच्या वतीनं विटा शहरामध्ये विराट हिंदू संमेलनाचं आयोजन केलं आहे. तरी या हिंदू संमेलनासाठी विटे शहरातील सर्व नागरिकांनी, सर्व हिंदूंनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आवाहन करतो. आपल्या हिंदू समाजामध्ये आपण अनेक जातीमध्ये विभागलो गेलो, तर आपण हिंदू म्हणून एकत्रित येण्याची वेळ आहे. म्हणून आपण हिंदू म्हणून एकत्र यावं या उद्देशानं या संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. आपल्या हिंदू समाजामध्ये समरसता वाढावी या उद्देशानं या हिंदू संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. तरी आपण सगळ्यांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं. नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं आपल्या या हिंदुस्थानमध्ये, भारतामध्ये 1 लाखापेक्षा जास्त अधिक हिंदू संमेलनं होणार आहे. त्यापैकीच एक आपल्या विटा नगरीमध्ये उद्या दिनांक 5 एप्रिलला ठीक 5 वाजता हे संमेलन आयोजित केलेलं आहे. विटा नगरीचं हे संमेलन असल्यामुळं या ठिकाणी असणारा सर्व हिंदू समाजाच्या बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशा पद्धतीच्या आग्रहाची विनंती आम्ही करतोय. या संमेलनामध्ये उज्जैनचे महाराज इथं उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर मोहन काका पाटील वारकरी संप्रदायाचं माध्यमातून तेही चरण या निमित्तानं सेवा करणार आहेत. त्याचबरोबर सुनेत्राताई भंडारे यांचंही मार्गदर्शन या निमित्तानं होणार आहे. संघाचं जे 5 पंचपरिवर्तनचे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाच्या संदर्भात सुद्धा माहिती सांगितली जाणार असून आपला सकल हिंदू समाज याचं पुढचं भविष्य आणि त्याच्या संदर्भात आपला भारत देश हा सुकलम होण्यासाठी आणि जगाच्या सिंहासनावर भारत माता विराजमान होणारी जी आहे आपली अवस्था, यासाठी म्हणून हे हिंदू संमेलनं ठिकठिकाणी आयोजित केलेले आहेत. आपला हिंदू समाज एकवटलेला असला तर आपला देश हा विकसित होणार आहे. किंबहुना आपली कुटुंब व्यवस्था हे एक जगाचं आकर्षण आहे आणि या कुटुंब व्यवस्थेच्या संदर्भात सुद्धा इथं माहिती सांगितली जाणार आहे. आणि म्हणून या सर्व कार्यक्रमासाठी मुद्दाम आपण आवर्जून उपस्थित राहावं अशा पद्धतीचा आग्रहाची विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आणि सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीनं आपल्याला करण्यात येत आहे. या कार्यक्रमानंतर आपल्याला प्रसाद वाटपाची व्यवस्था ही सुद्धा करण्यात येणार आहे. त्याचंही आपण आस्वाद घेऊन आपण या हिंदू संमेलनाला जास्तीत जास्त उपस्थित राहावं अशा पद्धतीच्या आग्रहाची विनंती आपणास करण्यात येत आहे. धन्यवाद. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक